विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. ड्रीम कॉलेज कुणाला नको आहे? सगळ्यांना ड्रीम कॉलेज पाहिजे. का? ड्रीम कॉलेज म्हणलं की प्लेसमेंट, मेन टार्गेट प्लेसमेंटच आहे. ओके. आपल्याला असं कॉलेज पाहिजे तर प्लेसमेंट बेस्ट होईल. ओके. त्याचबरोबर आपल्याला फॅकल्टीज एक्स्ट्राऑर्डिनरी छान अशा फॅकल्टीज पाहिजेत. मी तुम्हाला सांगू का? ठीक आहे, सीईटीत आपला थोडा कमी स्कोर आलाय, पण पाहिजे ड्रीम कॉलेज. मग अशा वेळेस इम्पोर्टंट काय आहे? इथून पुढची प्रोसेस म्हणजे काउन्सिलिंग. मी तुमचा एक 2 मिनिटं वेळ घेणार आहे बरं का. मी काउन्सिलिंग बद्दलच थोडंसं बोलणार आहे. त्याच्या अगोदर मी माझा अनुभव सांगणार आहे. 1997 साली माझी 12वी झाली. 1997. ओके. काहीही माहीत नव्हतं. कॅप राउंड 1, 2, 3, 4 काय असतं काहीही माहीत नव्हतं. स्पॉट राउंड काही माहीत नव्हतं. आणि आज देखील माझ्यासारखी बरीचशी मुलं आहेत, पालक आहेत, की ज्यांना ॲडमिशन प्रोसेसबद्दल काहीही माहीत नाही. मग काय झालं? ओके. कोणत्या दिवशी कॅप राउंड आहे माहीत होतं मला. ओके. मी, माझे वडील गेलो. आम्ही जतला होतो त्यावेळेस जतवरून सांगलीला वालचंद कॉलेजला जावं लागत होतं. तिथं आम्ही पोहोचलो. गेटवरच एक माणूस म्हणला, "अरे लेट झालं तुम्हाला ॲडमिशन फुल झालंय." ओके. माझ्या वडिलांना एक इम्पोर्टंट मीटिंग अटेंड करायची होती. मग आम्ही जरा आत गेलो. ओके. तिथे गेल्यावर पुन्हा तेच कळालं, की ॲडमिशन फुल झालंय या राउंडला सगळंच. आपल्याला जागा नाही इथं शिल्लक. कॅप राउंड 1 मग त्यानंतर वडील मला म्हणले, "तू थांब इथं. ठीक आहे, ते मीटिंग अटेंड करून येतील आणि आपण जाताना पुन्हा घरी जाऊया एकत्र." ठीक आहे. मी तिथे 2-3 मित्र भेटले. ओके. ॲडमिशनची चर्चा नाही, बाकीच्याच गप्पा झाल्या थोड्याशा इकडं-तिकडं म्हणूया आपण. आणि मेन पॉइंट काय, की नंतर घरी गेल्यानंतर मला माहितीच नव्हतं, की कॅप राउंड 2 आहे, 3 आहे, 4 आहे. सगळे राउंड मी मिस केले. ॲक्चुअली मी काहीही म्हणजे मला माहितीच नव्हतं करायचंय काय ते. सगळ्या गोष्टी माहीत नव्हत्या. मग जेव्हा कळालं, की माझ्यापेक्षा कमी मार्क असणाऱ्या मुलाला पण ॲडमिशन मिळाले माझ्या मित्राला आणि त्यावेळेस मोबाईल वगैरे काही नव्हतं रे बाळांनो आणि फोन पण सगळ्यांकडे नसायचेच. ओके. लेटर असायचं. ओके. त्याच्यातून कम्युनिकेशन व्हायचं. पण मी तुम्हाला सांगू का, मग माझं जेवढं नुकसान झालं ते मला माहिती आहे. ओके. थोडं डोनेशन भरून ॲडमिशन घ्यावं लागलं गरज नसताना. मग अजून देखील बऱ्याच पालकांच्या त्या चुका होतायत. म्हणून तुम्ही YouTubeचा आधार घ्या बाळांनो. काउन्सिलिंग तुम्हाला YouTubeवरच बेस्ट मिळणार आहे. गरज काय आहे बघा लक्षात घ्या, की आता ठीक आहे तुमचं पर्सेंटाइल कमी आहे. ओके. मग पर्सेंटाइल कमी आहे, मग टॉपचे कॉलेजेस लिस्टमध्ये घ्यायचे का नाही घ्यायचे? प्रश्न पडतोय. मग सगळ्यात अवघड असतं काय माहिती आहे का कोणता ऑप्शन फॉर्म भरणं? ज्यांचं पर्सेंटाइल 99 प्लस आहे, यांचा ऑप्शन फॉर्म भरणं सगळ्यात अवघड असतं. ओके. कारण त्यांचा ऑप्शनमध्ये क्रम चुकला, तर ऑब्व्हियसली जे कॉलेज वरती आहे तेच मिळणार आहे. ओके. मग त्यामुळे ह्यांचा ऑप्शन ह्यांना सुद्धा काउन्सिलिंगची गरज आहे आणि या कमी पर्सेंटाइल असणाऱ्या मुलांना सुद्धा काउन्सिलिंगची खूप गरज आहे. इश्यू काय होतो माहिती का, की कॅप राउंड 1 झाला ठीक आहे. तो तर माझं जर पहिलं म्हणणं आहे, कॅप राउंड 1 मध्येच तुम्हाला ॲडमिशन मिळालं पाहिजे. मिळालंच पाहिजे. बरीचशी मुलं चूक काय करतात, एक अनुभव सांगतो. एका विद्यार्थ्यानं काय केलं होतं, की कॅप राउंड 1 मध्ये ना त्यानं फक्त टॉपचे कॉलेजेस ठेवले होते. नाही म्हणलं हेच मला मिळालं, बाकीचे कुठले कॉलेजेस नको आहेत. ऑब्व्हियसली नाही मिळालं. मग कॅप राउंड 2 ला, 3 ला ना काय होतं, की मेरिट थोडं कमी जास्त होतं बरं का. कॅप राउंड 1 पेक्षा 2 चं कधी-कधी कट ऑफ हाय जातो. नाही मिळत. मग प्रॉब्लेम होतोय. मग तणाव येतोय. तेव्हा तो तणाव नको असेल तर कॅप राउंड 1 मध्ये ना असं मी काय करतो माहिती का, मला जे भेटायला मुलं येतात त्यांना काय करतो, ठीक आहे तुमची लिस्ट दाखवा म्हणतो मी आणि त्यामध्ये मी त्यांना रिक्वेस्ट करतो माझं मी एखादं कॉलेज ॲड करतो. मी असं कॉलेज ॲड करतो. मी त्यांना म्हणतो मुलांना तुमची लिस्ट झाली ना, ओके. मी आता असं एक कॉलेज ॲड करतो तिथं 100% मिळेल तुम्हाला. ओके. आणि सांगू का 99% तेच कॉलेज मुलांना मिळतं. का? की मुलं थोडंसं काय करतात, की कॉलेजेस घेताना अशी पण काही कॉलेजेस पाहिजे ते 100% तुम्हाला मिळणारच आहे. हो, एक मगाचच्या मुद्द्यावर बोलतो आणखीन. एकही इंजिनिअरिंग कॉलेज असं नाहीये, की तिथे गेल्यावर तुम्ही म्हणाल, "अरे वाह! सगळ्या फॅकल्टीज बेस्ट आहेत, हॉस्टेल बेस्ट आहे, सगळंच बेस्ट आहे, प्लेसमेंट छान होत्यात." कधीही असं होत नाहीये. अगदी टॉपचं कुठलंही कॉलेज घ्या बघा, तिथे तुम्हाला सगळ्याच फॅकल्टीज बेस्ट मिळणार नाहीयेत. पहिल्या दिवशी कदाचित तुम्हाला असं वाटलं, "अरे, चुकलं कॉलेज आपलं ह्याच्यापेक्षा चांगलं कॉलेज मिळालं असतं." पण नाही, ते स्वीकारा कॉलेज मिळाल्यानंतर. बरं, आता एक महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलू, की सगळ्यांनाच इश्यू काय होतोय 99% असू दे, नाहीतर 70 असू दे, 50 असू दे. सगळ्यांनाच कॉम्प्युटर सायन्स, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग हवंय. मग सगळ्यांची ना काय होतं माहितीये का, की सगळ्यांची लिस्ट एकसारखीच दिसते मला. पहिलं कॉलेज कुठलं सी-ओ-ई-पी नाहीतर व्ही-जे-टी आहे. 2 नंबरला व्ही-आय-टी, व्ही-डबल-आय-टी, पी-आय-सी-टी, पी-सी-सी-ओ-ई ठीक आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो हे पहिले 5 कॉलेज तर फिक्स असतात मुलांचे. नागपूर साइडचा मुलगा असेल तर तुम्हाला माहिती आहे रामदेव बाबा इंजिनिअरिंग कॉलेज त्या साइडला बेस्ट आहे. अमरावतीला गव्हर्नमेंट कॉलेज आहे. नागपूरला पण एखादं बेस्ट कॉलेज असू शकतं. ऑब्व्हियसली पश्चिम महाराष्ट्रातली मुलं नागपूरला नाहीत घेत. फार थोडी घेतात. ओके. मेन पॉइंट काय की नागपूरकडची बरीचशी मुलं पुण्यात येतात. मग मी मगाशी सांगितलेला क्रम तोच आहे. मुंबई अजून देखील टाळलं जातंय.
खूप इश्यूज आहेत. थोडंसं ते लाईफ वेगळं आहे तिकडचं. हॉस्टेल अवेलेबल असेल तर ठीक आहे. पीजी किंवा इतके इझिली रूम्स अवेलेबल होतील असं मला वाटत नाही, जसं पुण्यात आहे तसं. पुण्यात पण मी तुम्हाला सांगू का, की कल्चर बिघडत चाललंय, पण काय फरक पडतोय? मी तुम्हाला सांगू का? मी जेव्हा 11th-12th ला साताऱ्यात ॲडमिशन घेतलं ना, तेव्हा माझा एक रिलेटिव्ह होता. तो काय म्हणला, की "अरे, इथलं जे वाय-सी कॉलेज आहे ना, तिथं बाहेर प्रचंड मारामाऱ्या असतात. रोज भांडणं, हाणामाऱ्या." पण मी तुम्हाला सांगू का, 2 वर्षात मला एकही भांडण कधीच दिसलं नाही. रिझन काय? कॉलेज संपलं की क्लासला, घरी जावा, थांबूच नका ना. आपणच त्या भानगडीत पडलो नाही तर कशाला काय? 2 वर्षात मला एकही भांडणं, मारामारी कुठेही दिसल्या नाहीत. म्हणजे मुद्दा काय? कितीही लोकं तुम्हाला म्हणू की पुण्यातलं वातावरण बिघडलंय, कल्चर खराब झालंय, हे झालंय. आपल्यावर सगळं डिपेंड आहे ना. पटलं तुम्हाला माझा मुद्दा? बरं, मेन महत्वाचा आणखीन. तो एक मुद्दा महत्वाचा आहे, की कॉलेजेस कुठले पाहिजेत. म्हणजे काउंसलर तुमचा असा असावा, की आहेत बाळांनो, की तुम्हाला विचारतील. पुण्यात ॲडमिशन घ्यायचं असेल, तर तुमची राहायची सोय कुठे आहे? तुम्ही पुण्यातलाच विद्यार्थी असेल, तर ऑब्व्हियसली त्याने घराशेजारचं जे बेस्ट कॉलेज आहे, ते पहिला प्रिफर केलं पाहिजे. नाही, तर पुण्यात असून देखील हॉस्टेल राहावं लागेल. हडपसरला तुम्ही राहताय आणि पी कॉलेज मिळालं. का सोडायचं पी बेस्ट कॉलेज? हडप सोडून पी-सी-सी-यूला जाणं, रोज डेली कम्यूट करणं. आता मेट्रोमुळे मला माहीत नाही किती पॉसिबल होईल वगैरे. पण अजून देखील ते पॉसिबल आहे असं वाटत नाहीये. मग हॉस्टेलला राहावं लागेल. मग या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्हाला ऑप्शन फॉर्ममध्ये करायचा आणि ह्याला तुम्हाला मदत करणार आहेत काउंसलर्स. तेही जे नवीन काउंसलर आहेत तेच उपयोगी पडतात. जे ऑलरेडी स्टुडंट आहेत किंवा जस्ट पास आउट झालेले आहेत, हे तुमच्या यांच्याकडून तुम्हाला बेस्ट इन्फॉर्मेशन मिळते म्हणजे मिळतेच. ओके. बरं अजून अडचणी काय आहेत तुम्हाला मी सांगतो जस्ट बरं का, की ऑप्शन फॉर्म भरताना ओके, जर तुमचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असेल, टी-एफ-डब्ल्यू-एस, ट्युशन फी व्ह्यूअर स्कीम, त्यात सगळी ट्युशन फी माफ होते. पण इथं पण प्रॉब्लेम काय होतो, मग ऑप्शन फॉर्म भरताना ऑब्व्हियसली तुम्ही टॉपचे कॉलेजेस वरती घेणार आहे आणि त्यात टी-एफ-डब्ल्यू-एस घेणार आहे. ओके. आता टियर 2 चे कॉलेज असतात, टियर 3. आता टियर 3 चा विचार करायला नको. बरं टियर 2 मध्ये ओके, सेकंड टॉप कॉलेजेस म्हणूया आपण. नावं कुणाचीच घ्यायला नको तिथं. त्यातलं टी-एफ-डब्ल्यूएस घ्यायचं लिस्टमध्ये लगेच. टॉपचे टी-एफ-डब्ल्यू झाल्यानंतर ह्याच्यातले टी-एफ-डब्ल्यूएस कॉलेज घ्यायचे. की टॉपमध्येच ई-डब्ल्यू-एस ओपनमधून आपण ॲडमिशन भरायचं. म्हणजे कळालं का रे मला काय म्हणायचंय ते? जर तुमचं पर्सेंटाइल इतके असतील, तर टॉपच्या कॉलेजमध्ये टी-एफ-डब्ल्यूएस समजा मिळणं कठीण आहे. आता टियर 2 मध्ये टी-एफ-डब्ल्यूएस तुम्हाला मिळेल. पण असं होऊ शकतं की पालकांची थोडीफार फी भरायची तयारी असेल. राहू दे चला ट्युशन फी वेव्हर स्कीम नकोय मला. फी भरतो आम्ही. पण आम्हाला टॉपचे कॉलेज पाहिजेत. मग ते वरती घेतलं पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अजून ऑप्शन भरताना प्रॉब्लेम काय होतो, की सी-एस नाहीतर आय-टी चालेल. पण आय-टी टॉपच्या कॉलेजच्या सी नंतर टॉपचंच कॉलेज आय-टी दिलं तर बरं पडेल का? याचा पण विचार करावा लागतो. मग हेच तर प्रॉब्लेम आहेत. मी तुम्हाला सांगू का, मी दरवर्षी माझ्या ऑफलाईनमध्ये जे मला भेटायला येतं त्याचा ऑप्शन फॉर्म भरून त्याला मदत करतो मी. प्रत्येक वेळेस 3 ते 4 वेळा ऑप्शन फॉर्म बदलून होतो. चेंजेस होतात. चेंजेस होतात. परत चेंजेस करावे लागतात. अरे नाही हे चुकलं, हे कॉलेजवरती पाहिजे, हे खाली पाहिजे. अरे हां, कोणतरी सजेस्ट करतो. तुम्हाला पण पटतं त्यांचं म्हणणं. मग अशा वेळेस तुमच्या लक्षात आलंय का, की एक तर तुमचा ग्रुप चांगला पाहिजे. ओके. जर तुमचा बेस्ट ग्रुप असेल, तर काउन्सिलिंगची गरजच नाहीये. त्यात एखाद्याचे भाऊ किंवा बहीण सीनियर आत्ताच त्यांनी ॲडमिशन घेतलं इंजिनिअरिंगला असेल, तरी काउन्सिलिंगची गरज नाही. ते तुम्हाला हेल्प करतील नक्की. पण मुद्दा असा आहे, की ड्रीम कॉलेज ही कन्सेप्ट डोक्यातनं काढून टाका म्हणतो मी. तुम्हाला जे कॉलेज मिळालंय ना, त्यात तुम्ही तुमचं स्किल इम्प्रूव्ह करून दाखवा. स्वतःहून आरामात तुमचं प्लेसमेंट होईल. जर तुम्ही स्वतःला इम्प्रूव्ह केलं तर. नाहीतर टॉपच्या कॉलेजला मिळाले आणि प्लेसमेंट नाही मिळालं अशी किती हजारो मुलं आहेत. आणि आय-आय-टीतल्या मुलांची प्लेसमेंट होत नाहीयेत. दुर्दैव आहे की नाही? आणि मी तुम्हाला सांगतो, आता आणखीन एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा त्याच्यावर मी सेपरेट व्हिडिओ तयार करतो बरं का बाळांनो, की एक चला ठीक आहे पुणे. हं. आणि पुण्याच्या नंतर आमच्या इकडं के-आय-टी आहे, टी-के-आय-टी आहे, आर-आय-टी आहे, वालचंद कॉलेज पण बेस्टच आहे. ठीक आहे. बरं त्याच्यानंतर विद्याप्रतिष्ठान बारामती. ओके. त्याच्यानंतर नाशिकला काही चांगले कॉलेजेस आहेत. नक्कीच आहेत. मग माझं काय म्हणणं आहे, की जर पुण्यातलं बेस्ट कॉलेज मिळत नसेल, तर हे कॉलेज घेणं कधीही फायद्याचं ठरेल. माझ्या क्लासमधल्या अगदी म्हणूया आपण 80% टॉपर्स आहेत ना, ते टी-के-आय-टीला ॲडमिशन्स घेतात. मुली मोस्टली किंवा थोडंसं मी तुम्हाला सांगतो टी-के-आय-टी बद्दल, की तिथं हॉस्टेल आणि मेसचा खर्च सगळ्यात कमी आहे महाराष्ट्रात. हां, एकदम कमी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, की तुम्हाला पंजाबराव देशमुख ही एक स्कॉलरशिप असते, ही माहिती आहे का? जर तुम्ही हॉस्टेलला असाल, ओके. आणि तिथं तुम्हाला 20,000 ते 25,000 समथिंग अमाउंट परत मिळते. म्हणजे सगळ्या गोष्टी हे जे तुम्हाला सांगतो कॉलेजेसमध्ये गेलं, की क्लार्क ऑफिसमध्ये जायचं, स्कॉलरशिप कुठल्या आहेत ते विचारायचं. नाहीतर काउन्सिलर आहेतच ना. म्हणजे मुद्दा काय मी तुम्हाला सांगितलं या व्हिडिओमध्ये, की आता आपल्याला वाट बघायची आहे पर्सेंटाइलची. जेवढं पर्सेंटाइल येईल त्यात मग आपल्याला कोणतं कॉलेज मिळू शकतं ते लिस्टमध्ये पाहिजे आपल्याला.
कोणतेही आता माझ्या क्लासमधल्या एका स्टुडंटनं 4 वर्षापूर्वी काय केलं होतं, पर्सेंटाइल खूप छान होतं. 93-94 होतं. पण त्या स्टुडंटनं आजकाल एक कॉलेज आहे. माहीत आहे तुम्हाला अण्णासाहेब डांगे कॉलेज समथिंग? ठीक आहे. अगदी टॉपच्या लिस्टमध्ये कुणाचं नसेल कॉलेज ते. कॉलेज तर बेस्ट आहे. कॉलेज बेस्ट आहे. मग त्या स्टुडंटनं त्या कॉलेजला ॲडमिशन घेतलं आणि आज काय 4 वर्षानंतर कंडिशन बेस्ट रिझल्ट्स आहेत. ऑब्व्हियसली तो स्टुडंट टॉपर आहे. मग त्याचं म्हणणं काय होतं, की टॉपच्या कॉलेजमध्ये गेला तर इथं मी बॉटमला असेन. इथं एव्हरेज लेव्हलचं कॉलेज ज्याला तुम्ही समजता, मी त्याला बेस्ट कॉलेज समजतोय. तिथं तो टॉपला असणार आहे. किंवा सगळ्या कॉलेजचं लक्ष त्या स्टुडंटवर. ऑब्व्हियसली इंटर्नशिप पण मिळालेली आहे, प्लेसमेंट पण झालेली आहे. सगळ्या गोष्टी बेस्ट झालेल्या आहेत. मुद्दा लक्षात आला का? मग बरेचसे पॉइंट्स आहेत. आता बऱ्याचशा गोष्टीवर तुम्हाला आज विचार करायचा आहे. एक लिस्ट आजच तयार करा. एक प्रॉपर कॉलेजची लिस्ट तयार करा. या लिस्टवर एक व्हिडिओ नक्की बनवेन बरं का मी सेपरेटली बनवेन. ओके. मग आजच्या व्हिडिओत काय सांगितलं तुमच्या लक्षात आलंय? ओके. यश आराध्य आणि समीर शेख या दोघांबद्दल मी तुम्हाला सांगतोय. यश आराध्य पुण्यातल्या कॉलेजसाठी नो डाउट बेस्टच आहे. मुंबईबद्दल मला काहीच माहिती नाही. तुम्ही बघितलं नागपूरबद्दल मलाच काही माहीत नाही. अशा वेळेस समीर शेख बेस्ट ठरतोय. ओके. मग तुम्ही या दोघांना फॉलो करा. लक्ष ठेवा त्यांचं काउन्सिलिंग लॉन्च झालं की पटकन घ्या. ओके. ऑल द बेस्ट.